तर सचिन अहिर यांचं पक्षांतर मोठं का आहे, त्यामागची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात. सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहूयात. विधानसभा निवडणुकीत 3 वेळा तर विधान परिषदेवर ते एकदा विजयी झाले. वरळीमधून 1999, 2004, 2009च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवलाय. 2009 मध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री पद देखील त्यांनी भूषवलंय. 26 जुलै 2019ला राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत दाखल झाले. 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली. 2022 मध्ये विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. सचिन अहिर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय. आदित्य ठाकरे यांच्यासाठी सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघ सोडला होता. वरळीत राहणाऱ्या विधान परिषदेच्या 2 आमदारांपैकी सचिन अहिर एक आहेत. काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडून सचिन अहिर यांना पक्ष देण्याची ऑफर दिली गेली. शिवसेनेत आल्यास उपसभापती पदाची उमेदवारी देण्याचं शिंदेंनी आश्वासन दिलं. सचिन अहिर यांची वरळीमध्ये स्वतःची ताकद आहे. कामगार संघटनांवर प्रभुत्व आहे. 6 खासदारांना खेचल्यानंतर सचिन अहिरांना देखील घेऊन शिंदेंनी ठाकरे पितापुत्रांना मोठा धक्का दिला.